आता जेव्हा फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रभर बॅनर लावले होते तेव्हा रोहित दादा पवारांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता की याचे पैसे कुठून आले. मग बावनकुळे साहेबांनी उत्तर दिलं की त्याचे पैसे कुठून आले. अरे आम्हा सर्वांना माहितीये की भाजपने आणि राष्ट्रवादींनी महाराष्ट्र लुटून खाल्लाय. आम्हा कोणाला प्रश्न नाही पडला पैसा कुठून आलाय. आम्हाला माहिती आहे जनतेचाच पैसा लुटून खाल्लाय. आमचा प्रश्न हा होता की भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना हे मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका जाहीर का नाही करत आहे. देवेंद्र फडणवीस एका बाजूला म्हणतात की ओबीसींचा भाजपचा डीएनए हा ओबीसींचा आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की भाजपचा ओबीसीचा डीएनए आहे, पण तरी मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यामधनं आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच होते कागदावर तरी. दुसऱ्या बाजूला आपण समजून घेतलं तर मराठा आरक्षणाला प्रत्येक पक्ष पाठिंबा देतोय, पण ते ओबीसींच्या ताटामधनं जात आहे ह्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. आणि ह्याच पार्श्वभूमीवरती तुम्हाला दिसेल की वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जे हे ठामपणे म्हणतो की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण ओबीसींच्या ताटाला कोणत्याही प्रमाणात धक्का लागला नाही पाहिजे. ही भूमिका घेणारा एकमेव पक्ष आणि एकमेव नेता म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर.